नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शेवटी पुणे कारागृह यांचा अंतिम निकाल लागलेला आहे। पुणे कारागृह यांचा अंतिम निकाल लागलेला आहे म्हणजेच काय, फक्त जे पुणे कारागृह आहे यांचाच अंतिम निकाल लागलेला आहे का? तर नाही। या ठिकाणी तुम्ही एक संकल्पना समजून घ्या। ती संकल्पना अशी आहे की पुणे कारागृह नसून पुणे कारागृह डिव्हिजन म्हणजेच पुणे कारागृह विभाग या विभागाचा, जे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कारागृह विभागाचे 5 डिव्हिजन आहे, तर या 5 डिव्हिजनपैकी एक डिव्हिजन ते म्हटलं म्हणजे आपलं पुणे डिव्हिजन म्हणजेच पुणे कारागृह विभाग। तर या पुणे कारागृह विभागाचा अंतिम निकाल शेवटी आज लागलेला आहे। बघा, आपण 29 एप्रिलला एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगितलं होतं की येत्या आठवड्यामध्ये नाहीतर जास्तीत जास्त दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमचा पुणे डिव्हिजनचा, पुणे कारागृह डिव्हिजनचा हा निकाल लागणार आहे। आणि नुकताच आज पुणे कारागृह विभागाचा निकाल लागलेला आहे। आपण 29 तारखेला तो व्हिडिओ अपलोड केला होता आणि आपण सांगितलं होतं, तर आजची 7 तारीख आहे, तर आज 7 तारखेला तुमचा अंतिम निकाल लागलेला आहे। तर दुसरा आठवडा झाला का? नाही, एक आठवडा या ठिकाणी फक्त झालेला आहे आणि निकाल तुमचा लागलेला आहे। आणि जे विद्यार्थी या निकालामध्ये सिलेक्ट झालेले आहे, सर्व विद्यार्थ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी खूप अभिनंदन आहे, खूप खूप अभिनंदन आहे। आणि जे विद्यार्थी या ठिकाणी कोणी एका मार्काने राहिला असेल वेटिंगवरती, किंवा कोणी त्याच्या वयामध्ये बसत नसेल, वयामध्ये वय कमी पडलं, एखाद्या विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्त वय होतं, तर असे विद्यार्थीसुद्धा त्या ठिकाणी वेटिंगमध्ये आहे। तर त्या वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या ठिकाणी घाबरून जायचं नाही आहे। कारण तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगत असतो, बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे कारागृह विभागामध्ये जे वेटिंगवर राहत असतात उमेदवार, त्या उमेदवारांचं सुद्धा सिलेक्शन हे शेवटी होतच असतं। म्हणून जे वेटिंगवर विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही आहे। घाबरून जाऊ नका तुम्ही, या ठिकाणी तुमचं पण काम या ठिकाणी होणार आहे। तर बघा, अंतिम निकाल लागलेला आहे। आणि आणखीन एक विशेष गोष्ट, विशेष बाब, खुशखबर म्हणावी लागेल त्याला, की जे इतर जे घटक आहे, इतर घटकांचा निकाल बरेच दिवस झाले लागलेला आहे। त्याच्यामध्ये मुंबई CP असेल, तुमचं संभाजीनगर कारागृह विभाग असेल, त्याच्यानंतर मुंबई कारागृह विभाग असेल, तुमचं चालक मुंबई पोलीस असेल, किंवा SRPFचे तुमचे घटक असतील, तर या सर्वांना आता लवकरच बोलवणार आहे ट्रेनिंगसाठी। आता आपण मागच्या त्याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की जे आपली पुणे या ठिकाणी जे डिव्हिजन आहे कारागृह विभागाचं ट्रेनिंग सेंटर, तर इथं जे ट्रेनिंग चालू आहे, या विद्यार्थ्यांची ट्रेनिंग 22 जून किंवा मागे पुढे 1-2 तारीख होऊ शकते। तर त्यांचं लवकरच आता पासिंग परेड ट्रेनिंग जे होणार आहे, आणि हे ट्रेनिंग सेंटर खाली झाल्यानंतर लवकरच कारागृह विभागातील जे नवीन सिलेक्ट झालेले उमेदवार आहे त्यांना लवकरच बोलवणार आहे। आता या गोष्टीला जवळजवळ तुमचे हा मे महिना आणि जून म्हणजे जवळजवळ 1.5 महिना निघून जाईल। तर मिळालेल्या अपडेटनुसार तुम्हाला सांगू इच्छितो की ट्रेनिंगला तुम्हाला तर पाठवतीलच, पण त्याच्या अगोदरही तुम्हाला बोलवलं जाऊ शकते, त्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे। म्हणजेच तुम्हाला जे CP मुंबईचे असतील त्यांना हेडक्वार्टरला बोलवलं जाईल, त्याच्यानंतर तुमचे चालक पोलीस असतील त्यांना पण हेडक्वार्टरला बोलवलं जाईल, आणि जे कारागृह विभागाचे उमेदवार आहे
यांना प्रत्येक कारागृहाला त्या ठिकाणी देण्यात येईल आणि मग तिथं काही दिवस तुमच्याकडून नोकरी करून घेतली जाईल आणि नंतर मग ट्रेनिंगला पाठवलं जाईल, अशी एक अपडेट आहे. तर हे एक छोटीशी अपडेट होती की लवकरच तुमचे बाकीचे जे घटक असतील त्यांना पण लवकरच बोलवण्यात येणार आहे. तर परत एकदा जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत कारागृह विभागामध्ये, त्यांचं या ठिकाणी पुनश्च अभिनंदन. तर या ठिकाणी थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.